रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे. चलो आपण सुरू करूया मग. चलो सर लिंक टाकत जा. लिंक टाकायची काय गरज आहे का रे बाळांनो? दररोज मी म्हटलंय ना जुन्या लिंक वरूनच ये जा. ठीक आहे मी एकदा टाकतो. काय तुम्हाला लिंकच टाकावं लागते? काय करा काय नाही, किती लिंक टाकायचे, काय काय करायचं. 10th बॉईज, ते बॉईजला जाते, गर्ल्सला जाईल. लिंक बाबा दररोज जुनी लिंक वापरून यायला जमत नाही का मला, ते कळणार. बरं चला तरी आपण आता सुरू करूया. रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे का? रेकॉर्डिंग सुरू झाली. चला फटाफट फटाफट फटाफट. ओके. यस, गुड इव्हनिंग एव्हरीबडी. तर आपण बघितलं, आपण आता पुढे स्पेसिएशन बघितलं होतं. स्पेसिएशन म्हणजे काहीच नाही तर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज. नवीन स्पीसीज ह्या फॉर्म होत राहतात. त्याचं कारण मी सांगितलं, त्याचे वेगवेगळे कारण आहेत, लक्षात घ्या. मी सांगितलं सर्वात पहिले स्पेसीज कोणाला म्हणायचं हे एक सांगितलं. अतिशय कामाची गोष्ट आहे. ते कोणतेही दोन ऑर्गॅनिझम अपोजिट सेक्सचे असले आणि जर त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन नैसर्गिकरित्या झालं. हा सॅटर्डे आहे रे बाबा, पण सांगितलं होतं की आज एक्स्ट्रा लेक्चर आहे म्हणून. एक्स्ट्रा लेक्चर आहे म्हणून आज सांगितलं होतं काल. तर त्याच्यापासून सी तयार झाला की हा फर्टाईल इंडिव्हिज्युअल असला पाहिजे. फर्टाईल इंडिव्हिज्युअल असला पाहिजे तर आपण त्याला स्पीसीज, दोघे एका स्पीसीजचे आहेत म्हणू शकतो. पण ही 100% डेफिनेशन म्हणता येत नाही सर्वांची, पण ठीक आहे. स्पेशिएशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज. नवीन स्पीसीजचं फॉर्मेशन ह्याला आपण स्पेशिएशन असं म्हणत असतो. स्पेशिएशन हे इव्होल्युशनमुळे होत आहे. स्पीसीज आर फॉर्म ड्यू टू, हे पण सांगितलं मी कशा कशामुळे होते. जेनेटिक व्हेरिएशन्समुळे, जिओग्राफिकल चेंजेस, रिप्रोडक्टिव्ह चेंजेस, जिओग्राफिकल और रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. सर्वात मेन आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. ठीक आहे, कारण रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन झालं नाही. हा उद्या एक्झाम आहे ह्या चॅप्टरवरती, पूर्ण चॅप्टरवरती. आता आपल्याला बघायचं ह्युमन इव्होल्युशन, मानवाचं इव्होल्युशन कसं झालं. तर सर्वात पहिले तर हे बघा, आपल्याला हे चार्ट आहे, त्याच्यामध्ये सर्व पाठ करायचं आपल्याला. कोण कोण आहेत ते. लेमूर्स म्हणजे सर्वात अगोदर ह्युमन इव्होल्युशन मध्ये असं झालं. मी एक तुम्हाला व्हिडिओची लिंक पाठवतो युट्यूबवरून, ते लगेच पाठवतो बघा. ह्युमन इव्होल्युशन कसं कसं झालेलं आहे ते तुम्ही बघून घ्यायचंय नंतर. ह्युमन इव्होल्युशनची लिंक मी पाठवत आहे. कुठे गेलं? वॉच लेटर. चल बाबा, वॉच लेटर. हा, वॉच लेटर मध्ये पृथ्वी में जीवन की सुरुवात कैसे हुई ते एक पाठवतोय तुम्हाला मी 10th वाल्यांना. ते पण बघून घ्या. अतिशय कामाचा व्हिडिओ ह्या चॅप्टरशी रिलेटेड आहे. पृथ्वी में जीवन की शुरुआत कैसे हुई जानकर हैरान हो जाओगे. हा एक व्हिडिओ अतिशय चांगला वाटलेला आहे. मी मागेच ते हे करून ठेवला होता, ते एक व्हिडिओ पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट ह्या चॅप्टरशी रिलेटेड आहे. एकच मिनिट. ठीक आहे, आणखीन काय आहे? टाइप्स ऑफ बेसिक आयर्न. ठीक आहे. हो. चलो, काय जीवन की सुरुवात कैसे हुई. एक मिनिट थांबा, मी तुम्हाला पाठवलाय बघा. तो पूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचा, त्यामध्ये सर्वच दिलेलं आहे. जीवनची सुरुवात कशी झाली. हा, परभणी सर म्हणजे काय? परभणी आहे काय झालं? आज कितने आधुनिक बन चुके हैं हम. तुमच्या ह्याच्या पुढे लावूच का व्हिडिओ? ह्याच्या पुढे ठेवतो ना, कसं ठेवू? हा ठीक आहे, याच्यावरच सुरू करतो ना. धरती का सुपर कॉन्टिनेंट अब दो. ते बघून घ्या तुम्ही व्हिडिओ. थांबा जरा, मला सर्वच शांतपणे काम करू द्या, घाई करू नका, कोणीच घाई करू नका. रिझ्यूम रेकॉर्डिंग. चलो आता हा,
सर्वात पहिले आपला जो जन्म झाला, बघा बाळांनो, आपला जो जन्म झाला मानवाचा, तो अगोदर तर डायनोसॉर्स होते पृथ्वीवरती. पृथ्वीवरती सतत कुणाचं ना कुणाचं राज्य चालत असते बघा. आपल्याला वाटतं आपण ह्युमन बिंग्स आहोत आणि आपणच आता शेवटपर्यंत राज्य करणार. ह्युमन बिंग्स शेवटपर्यंत राज्य करणार ह्याची काहीच गॅरंटी नाही, कारण हीच गोष्ट डायनासोर्सला वाटत होती, पण डायनासोर्सचा अंत झाला. अचानक कुणाचा, डायनासोरला वाटायचं आपण एवढे मोठे आहोत तर आपल्याला कोण मारणार आहे. पेपर तुमचा दरवेळेस जसा असतो तसाच राहणार आहे, काही चेंज नाही, उघड डोक्याला ताप घेऊ नका. तर डायनासोरला तसंच वाटत होतं आपण एवढे मोठे आहेत आपल्याला कोण मारणार, पण त्याला वारलं उल्कापात. ठीक आहे ना, उल्कापाताला काय म्हणतात, मेटिओराइट. मेटिओराइट येऊन जमिनीवर आदळला, डायनासोर्स गेले मरून, परंतु छोटे छोटे जीव मेले नाहीत का, कारण का ते कुठेतरी लपून बसू शकले, काहीतरी काहीतरी त्यांना शक्य होतं. पण मोठे डायनासोर्स कुठे जाणार, एवढी मोठी गरमी बाहेर पडली आणि त्या मेटिओराइटमुळे ती सर्व मरून गेले. मग त्याच्यानंतर ह्युमन बिंग आलो होतो आपण, आहे का नाही. आता ह्युमन बिंगला वाटायलंय की बाबा आपल्याला आपल्यावर कोणच नाही, तसं काहीच नाही बघा. कधी कुणाचं राज्य सुरू होईल सांगता येत नाही, कारण आताच कोरोनानं दाखवून दिलं की पूर्ण मानवजात पण नाहीशी होऊ शकते साध्या एका छोट्याशा व्हायरसनं. आलं लक्षात, कारण त्यांची स्ट्रॅटेजी वेगळीच आहे. त्याच्यानंतर त्या कुणाचं तर दुसऱ्याच राज्य सुरू होऊ शकते. सो जस्ट डोंट टेक टेन्शन, इव्होल्युशन आहे, काहीही होऊ शकतंय. त्याच्यानंतर एक कालचा प्रश्न होता, अतिशय छान प्रश्न साहिलने विचारला होता. इव्होल्युशन म्हणजे सिंपल कडून कॉम्प्लेक्स कडे जाणं आहे का? सिंपल कडून कॉम्प्लेक्स कडे जाणं म्हणजे इव्होल्युशन आहे का? नो, नॉट ॲट ऑल. तसं काहीही नाही. सिंपल कडून कॉम्प्लेक्स कडे जाणं हे इव्होल्युशनचं काही संबंध नाही. इव्होल्युशन म्हणजे एकच आहे, एक जनरेशन आहे आणि ते जनरेशन त्याच्या वातावरणानुसार त्याच्यात काही बदल करून घेते. ते कॉम्प्लेक्स असू शकतात, सिंपल असू शकतात. हा, डायनोसॉर बनवू शकतो ना आपण, जर तेवढी लॅबोरेटरी आपली जबरदस्त असेल तर बनवू शकतो, काय प्रॉब्लेम आहे. पण तेवढं कसं काय बनवून होणार, आपल्याला शक्य नाही. तर ह्या जनरेशनवर वातावरणाचा काहीतरी इफेक्ट होतो, ह्याच्यात कोणते तरी जीन ऍक्टिव्हेट होतात, डिऍक्टिव्हेट होतात, नवीन जनरेशन तयार होते. मग हे जनरेशन सिंपल पण असू शकते, कॉम्प्लिकेटेड पण असू शकते. कॉम्प्लिकेटेड असलं म्हणजे चांगलं असं काही नाही. उदाहरणार्थ आता एक 12 शिंगी आहे, 12 शिंगी. समजा असं झालं अचानक पृथ्वीवर झाडांची संख्या खूप वाढली, भयानक वाढली, असं जंगल झालं की भयानक वाढली, भयानक भयानक भयानक, बघायचं कामच नाही. एकच कॅरेक्टर कधी कधी कसं जबरदस्त असतंय आणि कधी कधी कसं तेच उलट ठरतंय बघा. मग समजा एक 12 शिंगे आहे, 12 शिंगेचे माहिती आहे तुम्हाला, त्याच्यात डोक्यावरती किती जास्त हे असते, काढूया आपण 12 शिंगा काढूया, ठीक आहे. त्याच्या एवढंच की डोक्यावरती खूप जास्त असं शिंग असतात. मग आता आहे ह्याचा कधी फायदा त्याला होतो आणि कधी तोटा होतो हे बघूया. समजा झाडांची संख्या खूप वाढली तर ह्याला तोटा आहे, येस ऑर नो सांगा. खूप झाडं झुडपं वाढले की ह्याला पळून जाणं अवघड होईल. जर वाघ ह्याच्या मागे लागला तर ह्याचे शिंग कुठेतरी अडकतील आणि वाघ त्याला पकडेल. हे कळलं? हा झाला म्हणजे असं वातावरण, म्हणजे एक इन्व्हायरमेंट दुसरं इन्व्हायरमेंट. कोणत्या इन्व्हायरमेंटमध्ये काही फायद्याचं, कोणत्या इन्व्हायरमेंटमध्ये काही तोट्याचं असू शकते. तीच गोष्ट तोट्याची असू शकते पुन्हा एकदा, पण सध्या ही गोष्ट यासाठी युजफुल नाही राहिली. मग असे 12 शिंगे ज्यांच्यामध्ये हे शिंग उभा करणारा जीन डिऍक्टिव्हेट झाला ते जगणार, आणि असे 12 शिंगे ज्यांचं तसं झालं नाही ते मरून जाणार. मग आता शिंग असलेल्या 12 शिंगाकडून शिंग नसलेला 12 शिंगा झाला. तर आता मला सांगा हे काय झालं, कॉम्प्लेक्स झालं का सिंपल झालं? सिंपल कडेच गेलं का नाही थोडं? म्हणजे याचा अर्थ कॉम्प्लेक्स कडून सिंपल कडे पण जाऊ शकतंय, सिंपल कडून कॉम्प्लेक्स कडे पण येऊ शकतंय, त्याची काहीही गॅरंटी नाही. तेच दुसरं, हा यस सृष्टी, व्हेरी गुड. इव्होल्युशन संस्कृत लँग्वेज होती, त्याच्यापासून आता मराठी इव्हॉल्व्ह झाली, हे पण एक इव्होल्युशनच आहे. आणि इव्होल्युशन हे फक्त जीवामध्येच होत नाही, प्रत्येक संस्कृतीत होत असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये इव्होल्युशन होतो बाळांनो, हे लक्षात ठेवा. संस्कृत लँग्वेज कडून आपण मराठीकडे आलो म्हणजे अवघडातून सोप्याकडे आलो, हे पण इव्होल्युशनच आहे. आता मराठीकडून इंग्लिशकडे जाणार, आणखीन सोपं. तुम्हाला वाटत असेल इंग्लिश अवघड, बट ऍक्च्युली इंग्लिश मराठीपेक्षा सोपीच आहे, कमी बारा खडे आहेत वगैरे वगैरे, ठीक आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काही होऊ शकतंय, हो ना. कोणी चेंज होतील, कोणी चेंज पण आता टायगर भरपूर जनरेशन चेंज झाले नाहीत कारण त्याला गरज पडली नाही. आता बघा कसं होऊ शकतं. दुसरं, आता हे 12 शिंगा इथं फायदेशीर ठरलं, त्याला आपलं हे तोट्यास ठरलं म्हणून तो इथून इकडे येऊ शकतो.
परंतु आणखी थोड्या काळाने काय होऊ शकतं, नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या, जरा नीट लक्ष द्या. पुन्हा हा कसा जाऊ शकतो बघा. एक लक्षात घ्या, इव्होल्युशन मध्ये सेक्सचा एवढा मोठा वाटा असतो रिप्रोडक्शनचा की त्याची बरोबरीच येत नाही. कसा वाटा असतो बघा. आता हा एक बाराशिंगा आहे आणि असा एक बाराशिंगा राहिला आहे, असा एक जगलाय. आता समजा भलेही इव्होल्युशन मध्ये मरतात पण काही जण जगतात पण, तर त्याच्या डोक्यावर थोडे शिंग आहेत, जास्त नाहीत, एवढे नाहीत पण थोडे. मग आता हा मेल आणि हा पण मेल आहे, मग इकडे एक फिमेल आहे. मग आता हे सेक्स कधी होत असतो, दोघांमध्ये अट्रॅक्शन झाल्यावर. सेक्स एक अशी गोष्ट आहे की ज्याचा क्रायटेरिया कोणत्या स्पीसीज मध्ये काय असेल ह्याची गॅरंटी नाही. सहसा कोणत्याही स्पीसीज मध्ये काय असतंय, जी फिमेल असते त्या फिमेलला मेल इम्प्रेस करत असतात सेक्स करण्यासाठी, म्हणजे रिप्रोडक्शन करण्यासाठी. तुम्ही डिस्कव्हरीवर वगैरे बघत असतात आणि त्याच्यासाठी ते वेगवेगळे आकार विकार करत असतात. चिंपांजीमध्ये किंवा गोरिल्लामध्ये काय असते, भांडणं लागतात. जो जास्त ताकदवान आहे फिमेल त्याच्यासोबत सेक्स करते. मोराच्या प्रजातीमध्ये मोर नाचतो, पिसारा त्याचा फुलवतो, वेगवेगळा कलरफुल डान्स करतो आणि फिमेलला इम्प्रेस करतो. मग जो मोर आवडला त्याच्या संग फिमेल जाते. माणसात तर तुम्हाला माहितीच आहे काय काय करावं लागतं ते. त्याच्यानंतर कोणत्याही जातीमध्ये फिमेलला इम्प्रेस करणे रिप्रोडक्शनसाठी ही एक अतिशय फंडामेंटल गोष्ट आहे. आणि सहसा कोणत्याही जातीमध्ये मेल हे जास्त कलरफुल अट्रॅक्टिव्ह असतात. फिमेलला इम्प्रेस करायचं असते ना त्यांना. सहसा कसं असते, सिंहामध्ये बघा, सिंह कसा एकदम रुबाबदार आहे, सिंहनी आहे का, नाही. कारण जो जास्त रुबाबदार आहे सिंहनी त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार, जो जास्त ताकदवान आहे, राईट. मोरामध्ये पण तसंच आहे. फक्त ह्युमन बिंग मध्ये उलट आहे, मेलपेक्षा फिमेल जास्त अट्रॅक्टिव्ह आहेत, पण बाकीच्या ठिकाणी मेलच अट्रॅक्टिव्ह असतात. असो, मग आता हे अट्रॅक्टिव्हनेस खूप कामाचं आहे. मग आता इथं दोन बाराशिंगे आहेत, M1 आणि M2. आता ही एक घटना तुम्हाला सांगितली, जिथं झाडांची संख्या वाढली त्या ठिकाणी काय होते, हे त्याचे शिंग त्याच्यासाठी तोट्याचे ठरले, म्हणून ते जीन डिसॅक्टिव्हेट झाला, डिॲक्टिव्हेट झाला. मग आता ही झाडांची संख्या हळूहळू कमी झाली. परंतु नंतर काय झालं, ह्या समजा फिमेल आहेत आणि ऍट अ टाइम दोन वेगवेगळे फॅक्टर असतात. आता इथं फिमेलचा फॅक्टर कमी झाला, पण त्याच्यापेक्षा हे झाडांचा फॅक्टर यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरला, कारण मरून जाऊ लागले. आता झाडाची संख्या कमी झाली म्हणजे त्यांचा हा प्रॉब्लेम मिटला, म्हणजे शिंग अडकणार नाहीत. मग आता ही फिमेल जी आहे, तो जो मोर अट्रॅक्टिव्ह बारा शिंग आहे त्याच्यासोबत सेक्स करणार. मग जे लेकरू पुढचं तयार होईल प्रोजेनी, ती कुणासारखी होणार, शिंग असलेल्यासारखीच जास्त होणार. कारण फिमेल ह्याच्यासोबत सेक्सच करत नाही, रिप्रोडक्शनच करत नाहीये. म्हणजे हळूहळू ह्याचं काम तमाम. ह्याचे लेकर पुढे येणार आहेत का, ह्याचे कॅरेक्टर पुढे येणार नाही, ह्याचेच कॅरेक्टर पुढे येणार. म्हणजे इथं हे शिंगमुळे तो अट्रॅक्टिव्ह दिसतोय. आणि कोणत्या स्पीसीज मध्ये कशामुळे, तुम्ही म्हणता शिंगामुळे कसं अट्रॅक्टिव्ह, माणसाला शिंग फुटल्यावर काय त्याच्यासोबत मुली लग्न करतील का, नो नो. स्पीसीज नुसार ते व्हॅरी करणार का नाही बाळांनो, सांगा बरं जरा, येस और नो. स्पीसीज नुसार व्हॅरी करणार की नाही सांगा, करणार ना. कोणत्या स्पीसीजला काय आवडेल, कुणाला काय, ते आपण ठरवू शकत नाही. अरे जाऊ द्या, आपल्यातच, आपल्यातच हो, माणसामध्येच एक काळ असा होता की दाढी मिशा आवडायच्या. शिवाजी महाराजच्या काळात बघा, असं दाढी मिशा रुबाबदार पुरुष. आता काय, सर्व दाढी मिशा छाटणी. जे दाढी मिशा ठेवते ते उगाच बुढा वाटतं, आहे का नाही. असं पुन्हा आता आणखीन दाढी मिशा ठेवायचा ट्रेंड आलाय. म्हणजे लक्षात आलंय का, हे खूप, म्हणजे जी ब्युटी नावाचा प्रकार आहे ना, ते हायली रिलेटिव्ह आहे. त्या काळात काय चालतंय त्याच्यावर खूप डिपेंड करतंय. म्हणजे मला एकच सांगायचं, ही एक कॅरेक्टर कधी फायद्याचं ठरतंय तर कधी तोट्याचं ठरतंय. आणि म्हणून आपण असं ठरू शकत नाही की सिंपल आणि कॉम्प्लेक्स, नथिंग डुईंग. कधी सिंपल होईल, मग तसं जर असलं असतं, इव्होल्युशनला जर सिंपल आवडत नसेल आणि कॉम्प्लेक्सच असेल पाहिजे, तर मग आपल्याला प्रोकॅरियोटिक सेलच भेटल्या नसत्या. आजही अमिबा सारख्या, बॅक्टेरिया सारख्या सेल आहेत का नाही, आहेत का नाही, मग त्या गेल्या असताना इलिमिनेट होऊन, त्या हायली सिंपल आहेत ना. म्हणजे इव्होल्युशनला काहीच पडलेलं नाही सिंपल आणि कॉम्प्लेक्स. इव्होल्युशनचं एकच म्हणणं आहे, काहीतरी इन्व्हायरमेंट आहे, त्या इन्व्हायरमेंटला फिट होणारं काय कॅरेक्टर आहे, ते कॉम्प्लिकेटेड असो कसंही असो. तुम्हाला काय सांगू, हजार गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणसाल माणसाचा ब्रेन खूप उत्क्रांत झालेला आहे म्हणून माणूस सर्वात भारी आहे, नो, नॉट ॲट ऑल. आपल्याकडे इंटेलिजन्स आहे आणि आपल्याकडे मेमोरी आहे.
त्या दोन गोष्टीमुळे आपण खूप भारी आहोत असं वाटतंय आपल्याला, पण ह्या दोन गोष्टीमुळेच कधी कधी आपण खूप धोक्यात जातो हे पण माहीत असू द्या. कधी कोणती गोष्ट पुढे जाईल काहीच सांगता येत नाही. माणसाला जे अति कामाचं बिनकामाचं टेन्शन येतंय ते ह्याच्यामुळंच येतंय. आलं लक्षात आहे? असो, म्हणजे इव्होल्युशनला तर काहीच पडलेलं नाही. आता एक बघूया आपण कसे इव्हॉल्व्ह झालोत. अगोदर हा ठीक आहे, आपण टेक्नॉलॉजी लाईफ सिंपल व्हा म्हणून केली, पण तसं काही होत नाही. ठीक आहे, जाऊ द्या. वेळ वाचावा म्हणून आपण टेक्नॉलॉजी काढली, पण मला तर वाटतंय आधीच्याच माणसांकडे जास्त वेळ होता. आता कुठे वेळ आहे आपल्याकडे? वेळच नाही. म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे आपला वेळ वाचायला आहे का कुणाला माहिती. तर बघा, लेमूर, सर्वात पहिले लेमूर नावाचा एक प्राणी होता. हा जो मॅमल आहे त्याच्यापासून मानवाची उत्क्रांती झाली असावी असं म्हटलं जातंय. हे किती लाख वर्षापूर्वी? एकक, दशक, शतक, सहस्त्र, दसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, 7 कोटी वर्षापूर्वी लेमूर नावाचा प्राणी उदयाला आला हळूहळू. त्याच्यापासून हे एकक, दशक, शतक, सहस्त्र, दसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, 7 कोटी वर्षापूर्वी बरं काय. आता 4 कोटी वर्षापूर्वी लेमूर पासून इजिप्तोपिथेकस नावाचा जे काही इंडिव्हिज्युअल आहे तो जन्माला आला, म्हणजे त्याचा विकास झाला. इजिप्तोपिथेकस पासून ड्रायोपिथेकस 2.5 कोटी वर्षापूर्वी, त्याच्यानंतर रॅमापिथेकस, ऑस्ट्रेलोपिथेकस, त्यानंतर स्किल्ड ह्युमन म्हणजे ज्याला की काहीतरी अवजार वगैरे बनवता येत होते आणि वापर करता येत होता. त्यानंतर मॅन विथ इरेक्ट पोस्चर, ताट कण्याचा मान, मॅन, एकक, दशक, शतक, सहस्त्र, दसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, 15 लाख वर्षापूर्वी त्याचा उदय झाला. त्याच्यानंतर निअंडरथल मॅन 1.5 लाख वर्षापूर्वी आला, आणि 50,000 वर्षापूर्वी क्रो मॅग्नॉन मॅन हा मॅन उदयाला आला. अशा प्रकारे, आणि मग शेवटी ह्याच्यापासून होमोसेपियन ची उत्क्रांती झाली. आता हे आपल्याला पाठ करायचंय मुळात, हे महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी मी एक नेमोनिक काढलं होतं, पण आता जरा आठवत नाही. पिथेकस म्हणजे काय आता मला माहित नाही, पण पिथेकस म्हणजे काय जरा मला माहित नाही, बघावं लागेल, मला आठवत नाही मला. पिथेकस मीन्स बघा, कोणी नेटवर असलं तर, किंवा मीच बघतो. मी कधी तसा विचार पण केला नाही यार. पिथेकस, चला हा पुढे. आता ह्याच्यासाठी आपण पिथेकस, अ नेम फॉर्मरली यूज्ड बाय झूलॉजी फॉर व्हेरियस ग्रुप्स ऑफ एप्स अँड मंकीज. पिथेका, द जीनस ऑफ साऊथ अमेरिकन मंकीज विच इन्क्लूड द साकीज अँड अलर्ट स्पीसीज. म्हणजे एप्स आणि मंकीसाठी हा शब्द अगोदर वापरला जायचा, पिथेका, म्हणून ते पिथेकस. एवढंच आहे, ठीक आहे. जसं बाजीराव, संभाजीराव असं लावतात ना, तसं ते पिथेकस वापरायचे माकडांसाठी. हे आपण माकडापासून चालवतो म्हणून ते पिथेकस लावलेलं आहे. तर हे आहे लेमूर, हे आहे इजिप्तोपिथेकस, ड्रायोपिथेकस, रॅमापिथेकस, ऑस्ट्रॅलोपिथेकस, स्किल्ड ह्युमन बिंग, मॅन विथ इरेक्ट पोस्चर, निएंडरथल, क्रोमॅग्नॉन. चला ह्याला कसं लक्षात ठेवायचं रे बाबा? लेड रा सेन. अरे रुद्रसेना, काय नाव होतं रे तिचं बाहुबली मधलं? बाहुबली मध्ये कोण? रुद्रसेना का? देवसेना होती का? तर हे काय म्हणायचं त्याला? लेड्रासेन. कसं लक्षात? लेड्रासेन. लेड्रा कसं करायचं बाबा? लेडरला काय आहे का? लेड्रासेन असं लक्षात ठेवा तुम्ही त्याला. झालं, लेड्रासेन. लेमर, इजिप्तोपिथेकस. हा लीडर सारखं तुम्ही लक्षात ठेवू शकता. लीडर शब्द, लीडर, सेनेचा लीडर. सेना असते का नाही? लीडर ऑफ सेना. आता हे सी एक शेवटचं लक्षात ठेवावं लागेल. लीडर ऑफ सेना, मग लीडरला लेड्रा, एवढं लक्षात ठेवा. लेड्रा सेन. लेमूर, इजिप्तोपिथेकस, ड्रायोपिथेकस, रॅमापिथेकस, ऑस्ट्रॅलोपिथेकस,
हे काय आहे? स्किल्ड ह्युमन बिंग विथ स्किल्ड ह्युमन. त्याच्यानंतर हा आहे इरेक्ट पोश्चरवाला, हा आहे निअंडरथल आणि हे आहे क्रोमॅग्नॉन मॅन. आता सध्या तरी तुम्ही लेड्रासेन असं लक्षात ठेवा बघा, लेड्रासेन. चला आपण त्याला जरासं हे करूया, तर लिहून काढूया लेड्रासेन. ही ट्रिक लिहून काढायची तुम्ही, नंतर ट्रिक लिहून काढा. पुढचा चॅप्टर कोणता आहे ह्याचं तुम्हीच सांगा, सांगा बाबा सांगा. लेड्रासेन सी, लेड्रासेन सी. सेकंड चॅप्टर कोणता आहे? नाव सांगा, नाव सांगा रे, चॅप्टरचं नाव सांगत जाऊ तुम्ही मला. ग्रीन एनर्जी, ओके. ग्रीन एनर्जी घ्या का लाइफ प्रोसेस? लाइफ प्रोसेस घेऊत ना अगोदर, ग्रीन एनर्जी कसं घेणार? अरे बेटा लाइफ प्रोसेस पहिले लेना पडेगा. फोर्थ चॅप्टर घेऊ का? चालतंय, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी कोणते घेऊया बघूया. एवढं काय नाही, अगोदर हे होऊ द्या मग मला डोकं लावू द्या. अगोदर हे होऊ द्या मग मला डोकं लावू द्या. हा, सहसा पाटील सर घेत होते लाईफ प्रोसेसेस, कारण ते दरवर्षी लाईफ प्रोसेस पाटील सर घेतात, म्हणून त्यांच्याकडे ठेवला. मग मी ग्रीन एनर्जी वगैरे घेतो. काय एवढं, तू नाही घेतलं तर काय फरक पडतो, तुम्हाला समजलं पाहिजे बस. हा, ग्रीन एनर्जी इझी चॅप्टर आहे, काय टेन्शन नाही. तर आता आपल्याला पुढे बघायचंय मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास. तर बघा, अतिशय कामाचा आहे हा इतिहास. ओके, चलो. कसं कसं झालं, असं कसं झालं, चलो. साहिल, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं का? पण तुझे म्हणत होता चांगला प्रश्न होता तुझा, एकदम छान. हा, ॲनिमल क्लासिफिकेशन नंतर घ्या, काही टेन्शन घेऊ नको. आता बघतो यार, मला अगोदर हे संपू द्या. तर बघा, 7 करोड वर्षापूर्वी काय झालं? 7 करोड वर्षापूर्वी डायनासोर पृथ्वीवरून डिसॅपियर झाले. पहिल्यांदा तर स्पेलिंग चुकली, डायपर नाही बाळा, डिसॅपियर. ठीक आहे, इसको ना इशा करो. डिसॅपियर म्हणजे नाहीसे झाले, उल्कापात झाला मोठा आणि बिचारे नाहीसे झाले. मग मंकी लाईक ॲनिमल म्हणजे माकडासारखे काही ॲनिमल्स. थांबा जरा, बोर करायला हे जरा, ह्याला यस करू द्या मला आधी. हा, माकडासारखे काही ॲनिमल्स उदयाला आले. त्याच्यानंतर ते कुणापासून आले? लेमूर सारख्या एका आपल्या पूर्वजापासून. लेमूर सारखा, लेमूर नावाचा एक सध्या माकडासारखा प्राणी आहे, त्याच्यापासून उदयाला माकडासारखे काही प्राणी आलेले आहेत. 7 करोड वर्षापूर्वीची घटना विसरू नका, ज्यावेळेस डायनासोर लुप्त झाले. हे खूप महत्वाचं आहे. 7 करोड वर्षापूर्वी डायनासोर लुप्त झाले, एवढंच माहित असू द्या. आणि लेमूर सारखे प्राण्यांपासून एक माकडासारखे प्राणी आले. 4 करोड वर्षापूर्वी काय झालं? एप सारखे ॲनिमल तयार झाले. त्यांचं ब्रेन मोठं झालं, टेल त्यांची, हे पुन्हा डिसअपियर पाहिजे बरं काय, 2 वेळेस चूक झाली, सॉरी. डिसअपियर झाली. त्यांचे हात इम्प्रूव्ह झाले, म्हणजे हातामध्ये काय झालं, थोडीशी प्रगती झाली. काय हे पाठ करायचं, ह्याच्यात काहीच नाही. मग ह्या 4 करोड वर्षापूर्वी जे एप सारखे काही माकड तयार झाले, त्यांच्यातले काही जण आफ्रिकेतच राहिले. हे सर्व आफ्रिकेत चालू आहे बरं का. आणि काही जण साऊथ अँड नॉर्थ आशियाला गेले. जगाचा नकाशा असा आहे. थोडक्यात बरं काय. असं काहीतरी काढूया, हे छोटस, इथं हे भारताचं, ठीक आहे ना. तर हे आफ्रिका आहे, इकडे हे अमेरिका, हा, हे उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ह्यांना हे जोडणारा पनामा कालवा वगैरे वगैरे. तर
हे आफ्रिकेमधून, हे आफ्रिकेत सर्व पिक्चर सुरू आहे. आफ्रिकेमधून काही जण आफ्रिकेतच राहिले आणि काही जण साऊथ नॉर्थ आशियात गेले. साऊथ अँड नॉर्थ आशिया. साऊथ आशिया म्हणजे हे, साऊथ एशिया म्हणजे हे इकडं असं, भारत पण येतो साऊथ एशियामध्ये, चायना वगैरे हे सर्व साऊथ एशियात आहेत. त्याच्यापेक्षा ही इंडोनेशिया, मलेशिया ते पण म्हणतात. आणि काही जण नॉर्थ एशियाला गेले. नॉर्थ एशिया म्हणजे हे रशियाचा भाग, चीनचा उत्तरचा भाग. ठीक आहे. जे नॉर्थ आशियाकडे गेले त्यांचं गिबन आणि ओरांगओटांमध्ये कन्व्हर्जन झालं. ठीक आहे. आणि जे आफ्रिकेत राहिले त्यांचं काय झालं हे कामाचं आहे. आफ्रिकेत राहिले त्यांचं काय झालं हे खूप महत्वाचं आहे. मंकी स्प्रेड का झाले हे महत्वाचं आहे. हा साधी गोष्ट आहे. माणूस स्प्रेड का होतं रे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का जातो? इथं काहीतरी कमी पडायला लागलं की हळूहळू इकडून इकडे जायचं, बघायचं इकडे जाऊन काय आहे का, इकडे जाऊन काय आहे का, काय इकडे आहे का, असंच असतंय, बाकी काय असतंय. म्हणून ते स्प्रेड होतात. सर्व गोष्टी रिसोर्सेस वरून चालतात. रिसोर्सेस कमी पडले की आपण इकडून तिकडे जायला डिस्प्लेसमेंट होतच राहतं. मग जे आफ्रिकेत राहिले होते त्यांचं 2.5 कोटी वर्षापूर्वी काय झालं? त्यांच्यापासून गोरिला आणि चिंपांजी आले 2.5 कोटी वर्षापूर्वी. आणि मग हळूहळू वातावरण जे आहे आफ्रिकेतलं ते ड्राय व्हायला लागलं, वाळवंट तयार झालं. मी तुम्हाला सांगितलं ना, वाळवंट तयार झालं की हे जे झाड आहेत ती झाडांची संख्या कमी झाली. झाडांची संख्या कमी झाली की त्यांना इथून उडी मारून असं चलत जाऊन इथले फळ खावं लागू लागले. मग चलण्यासाठी त्यांचं लुंबार बोन डेव्हलप झालं. लुंबार बोन म्हणजे काय असतं? लुंबार रिजन आहे. हे बघा, हे जे इथं आहे ना, हे खालचं हे पार्ट एकदम हिपच्या वरचं माकड हाड आणि त्याच्या थोडा वरचा भाग, हे ह्याला म्हणतात थोरॅकिक रिजन. थोरॅकिक रिजन ह्याला म्हणतात लुंबार रिजन. कंबर पासला रिजन, कंबर म्हणा, सिंपल थिंग. आपलं जे व्हर्टेब्रल कॉलम आहे का नाही, पाठीचा कणा, कंबरपाशी जे कणाचा भाग असतो त्याला लुंबार बोन म्हणतात. आणि सरळ ताट चालायचं म्हणलं की लुंबार बोन कसं पाहिजे? डेव्हलप झालेलं पाहिजे. मग आपलं लुंबार बोन डेव्हलप झालं आणि आपले हात आणखीन डेव्हलप झाले. त्याच्यानंतर हे 2 कोटी वर्षापूर्वी घडलं. आता तुमचे प्रश्न मी नंतर घेतो, सध्या मला संपू द्या, आहे का नाही. त्याच्यानंतर हे 2 कोटी वर्षापूर्वी घडलं. मग त्याच्यानंतर काही वर्षानंतर, हे काही दिलं नाहीत किती वर्षापूर्वी म्हणून, रॅमापिथेकस नावाचा ॲनिमल जन्माला आला, म्हणजे उदयाला आला. एका दिवसात येत नसतो तो, हळूहळू. रॅमापिथेकस हा एक माणसासारखा दिसणारा पहिला रेकॉर्डेड ॲनिमल आहे. तो ईस्ट आफ्रिकेमध्ये उदयाला. ईस्ट आफ्रिका म्हणजे पूर्व आफ्रिका, इजिप्त वगैरे देश. त्याच्यानंतर काय झालं, 40 लाख वर्षापूर्वी साऊथ आफ्रिकेमध्ये एप्स उदयाला आले. त्यांची साईज वाढली आणि त्यांचे इंटेलिजन्स म्हणजे दिमाग वाढला. त्याच्यानंतर 20 लाख वर्षापूर्वी माणसासारखी मॉर्फॉलॉजी तयार झाली. मॉर्फॉलॉजी म्हणजे बाहेरून दिसणारा भाग, बाह्य स्वरूप. आणि ते आपलं बघा कसं आहे, आपली स्पीसीज ह्युमन आहे, पण आपल्यासारखे दिसणारे बरेच माकडे एकत्र केले की एक आणखीन एक बनतं, त्याला जीनस म्हणतात. जीनस. त्या जीनस आपला होमो आहे. सॉरी, हा, होमो. तर ते होमो मधले सध्या जे ॲनिमल दिसतात तसा दिसणारा ॲनिमल 20 लाख वर्षापूर्वी तयार झाला. तो स्किल्ड ह्युमन बिंग होता. स्किल्ड म्हणजे त्याला काही कला येत होत्या. कलाकुसर म्हणजे काय, डान्स वगैरे म्हणण्यापेक्षा हत्यार बनवणे, त्यांचा वापर करणे. 15 लाख वर्षापूर्वी माणूस इरेक्ट पोस्चरनं चालायला लागला, सरळ ताट कण्यानं चालायला लागला. हे चायना आणि इंडोनेशियामध्ये घडलं. 1 लाख वर्षापूर्वी सरळ माणूस तयार झाला, अपराईट मॅन. त्याचं ब्रेन वाढलं, खूप मोठी साईज झाली आणि फायरची डिस्कवरी झाली. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डिस्कवरीज इन द मॅनकाइंड्स हिस्ट्री. 2 अतिशय महत्वाच्या डिस्कवरी आहेत, एक म्हणजे फायर आणि दुसरं म्हणजे चाक. या दोन्ही गोष्टीमुळे माणसाला विकासासाठी खूप मदत झाली. फायरमुळे अन्न भाजण्यात येऊ लागलं आणि अन्न भाजल्यावर त्याला डायजेस्ट करायला वेळ लागत नव्हता. मग डायजेस्ट करायला कमी ताकद लागायला लागली की आपल्याला बाकीचे कामं करण्यासाठी वेळ भेटायला लागला. कळलं. आणि चाकामुळं तर अनन्यसाधारण महत्व झालं. ती एक ॲडव्हर्टाईज आली बघा, कोणत्या रे, कोणत्या वर्षाची आहे ते, चाक आणि म्हणजे दद्दू म्हणून, कोणाचे कशाची ॲडव्हर्टाईज आहे ती, आठवत असेल तुम्हाला, एकदम जबरदस्त ॲडव्हर्टाईज आहे. एक गाढव असते आणि त्याच्यासोबत, हा, मेंटॉसची आहे, मेंटॉस जिंदगी.
अशी ऍडव्हर्टाईज आहे, तसली ऍडव्हर्टाईज करण्यासाठी डोकं लागते बरं का. ते ऍडव्हर्टाईज करणारे लोक आहेत ना, एक एक ऍडव्हर्टाईज करायला की नाही कोटी कोटी रुपये घेतात. तसला एक आयडिया द्यायला. कसली आयडिया आहे, जबरदस्त. मेंटॉस जिंदगी. कळले असेल की तुम्हाला कसं ते. ठीक आहे. 50,000 वर्षापूर्वी वाईस मॅन. मेंटॉस मध्ये काही बी नसते, पण ती ऍडव्हर्टाईज करण्याचा प्रकार असतो रे उगं. तेव्हा आमचं मेंटॉस खाल्लं की असं तुमचं डोकं वाढणार. गाढवानं खाल्लं नाही म्हणून गाढव आणखीन गाढवच राहिलं, असं त्याला दाखवायचंय त्या ऍडव्हर्टाईज मधून. तर 50,000 वर्षापूर्वी वाईस माणसाची निर्मिती झाली, त्यालाच होमोसेपियन असं म्हणतात. त्याच्यानंतर मग निएंडरथल मॅन आला, तो पहिला वाईज मॅन होता. 50,000 वर्षापूर्वी पुन्हा क्रोमॅग्नेन मॅन तिथंच उदयाला आला. म्हणजे ते जवळपास जवळजवळ झालेल्या आहेत त्या गोष्टी. 10,000 वर्षापूर्वी म्हणजे हडप्पा संस्कृती 3,000 वर्षापूर्वी होती बघा, माहिती आहे ना तुम्हाला. इसवी सन पूर्व 3,000 2,500 हडप्पा संस्कृती आहे. 10,000 वर्षापूर्वी काय दिसतंय आपल्याला, माणूस शेती करायला शिकला, जनावरं राखायला शिकला, हळूहळू शहरांची सुरुवात झाली. कल्चरल डेव्हलपमेंट सुद्धा हळूहळू व्हायला लागलं. कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे काय, चित्र काढणे भिंतीवर, माकडाचे, हरणाचे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याची कला अवगत झाली आपल्याला. 400 वर्षापूर्वी मॉडर्न सायन्सची निर्मिती झाली. इसवी सन 1600 मध्ये हे न्यूटन वगैरेंनी, गॅलिलिओ, मेन म्हणजे गॅलिलिओचं सर्वात मोठे योगदान आहे सायन्सची हे करण्यासाठी. 200 वर्षापूर्वी औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती पण तेवढीच महत्वाची आहे, इंग्लंडमध्ये वगैरे झालेली आहे. ते कोण, जेम्स वॅटच्या वाफेच्या इंधनामुळे. आणि आता आपण सध्याच्या ह्या स्टेजला पोहोचलो, नंबर 1 मानव. अशा प्रकारे हा आपला इतिहास आहे बाळांनो. कसा वाटला आपला इतिहास सांगा बरं जरा. बोला 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 बोला. अरे बोला 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 बोला. एक्सलंट. ओके. मग आता हा इतिहास आपल्याला थोडासा पाठ करायचा आहे. मग ह्याच्यासाठी काय करा, आता जरी मीटिंग संपली तरी पुन्हा एकदा जॉईन व्हा आणि हे सर्व लिहून घ्या, असं मस्तपैकी लिहून घ्या. आता ते मी तुम्हाला व्हिडिओ पाठवलेत ना, ते लिहून तर घ्याल, तुम्हाला मी पाठवलंच आहे ना ऑलरेडी. तर व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. मीटिंग पुन्हा एकदा जॉईन करायचं एवढं लक्षात ठेवा. ते व्हिडिओ खूप कामाचे आहे. मस्त माणसाची निर्मिती कशी झाली मी बघतो, जरा प्रयत्न करून दाखवता येते का तुम्हाला इथं. व्हिडिओ चालू करेंगे, कैसे चालू करेंगे. हाँ, ते बंद करतो मी आता, तुमचं एंड करतोय बघा. इथे इंटरफरन्स वाले बघा, हे स्क्रीनवरती दिसायला